नमस्कार मंडळी, जावली कट्टा या यूट्यूब चॅनलवरती अध्यात्म आणि ज्योतिष या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत तूळ राशीचं श्रावण महिन्याचं राशी भविष्य। तर मंडळी, हा महिना जो आहे तो तूळ राशीसाठी काही शुभ संधी घेऊन आलेला आहे। तूळ राशीच्या लोकांना नोकरीमध्ये मान सन्मान वाढणार आहे, व्यापारामध्ये चांगली प्राप्ती होईल, उद्योगासाठी नवे मार्ग खुलणार आहेत। परंतु मंडळी, 12व्या स्थानामध्ये या पौर्णिमेपर्यंत शुक्र आहे आणि मग पौर्णिमेपर्यंत काय तुमच्या खर्चामध्ये पण वाढ होणार आहे। तर काय अनावश्यक खर्च होणार असतील तर त्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे। तर मंडळी, आपण जाणून घेऊया श्रावण महिन्याचं तूळ राशीचं राशी भविष्य। आता या महिन्यामध्ये तुमची ग्रहस्थिती कशी आहे ते पाहू। आता तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये बुध, रवी, शनी, केतू आणि नेपच्यून हे ग्रह तुम्हाला अनुकूल परिणाम देणारे आहेत। तर शुक्र हा आणि बुध हे तुम्हाला पौर्णिमेपर्यंत थोडेसे प्रतिकूल राहणार आहे, परंतु पौर्णिमेनंतर शुक्र आणि बुधाचं सुद्धा तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळणार आहे। त्यामुळे तुमची निर्णय क्षमता वाढेल, प्रतिष्ठा आणि कामातील स्थिरता वाढेल। मात्र शुक्र आणि हर्षद यांच्या बाबतीत मात्र 15 दिवस म्हणजे पौर्णिमेपर्यंत तुम्ही सावध राहा। विशेषतः 12व्या स्थानातील शुक्र पौर्णिमेपर्यंत तुमचे काही खर्च वाढवणार आहे, तर खर्चाचा आणि तुमच्या प्राप्तीचा मेळ घालणं गरजेचं आहे। आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर श्रावण महिन्यात उत्पन्नाची बाजू जी आहे ती मजबूत राहणार आहे। व्यापारात अपेक्षेपेक्षा चांगली प्राप्ती होणार आहे आणि नवीन ग्राहक मिळतील, नवीन व्यवहार किंवा अडकलेले तुमचे जे काही पैसे असतील ते तुम्हाला मिळू शकणार आहेत। परंतु त्याचवेळी अनावश्यक खर्च टाळले पाहिजेत। विलासी जीवन, फिरणं, अनावश्यक भेटवस्तू किंवा प्रेमसंबंधासाठी होणारा खर्च वाढणार आहे। तर खर्च करण्यापूर्वी त्याची गरज आणि हौस यातील फरक ओळखा। आणि तर युगलांसाठी हा महिना भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे। नात्यामध्ये प्रेम असेल, परंतु त्याची खरी परीक्षा घेणं गरजेचं आहे। कोणत्याही आकर्षणाला प्रेम समजू नका, खरे प्रेम ओळखा। भावनेपेक्षा व्यक्तीचा स्वभाव आणि निष्ठा महत्त्वाची असते, त्यामुळं योग्य खबरदारी घ्या। विवाहितांनी आपल्या जोडीदाराशी योग्य संवाद ठेवणं गरजेचं आहे। नोकरी करणाऱ्यांच्यासाठी हा महिना प्रतिष्ठा वाढवणारा आहे। वरिष्ठांच्याकडून तुमचं कौतुक होईल, काही नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला मिळणार आहे आणि तुमच्या त्या नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रतिमा उंचावणारी आहे। नवीन काही उद्योग सुरू करणार असतील तर त्यांना सुद्धा नव्या व्यवसायाच्या संधी येणार आहेत। त्याचबरोबर भागीदारातील व्यवसाय करताना कागदपत्रांची मात्र योग्य तपासणी करून भागीदारी व्यवहार करा। शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा हा महिना आशादायक राहणार आहे। तुम्हाला सुद्धा शेती उत्पन्नामध्ये भरघोस वाढ झालेली दिसणार आहे आणि त्या दृष्टीनं तुम्हाला काही योग्य संकेत मिळत आहे। जे काही लोक घर, जागा खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी चांगला आहे। जुनं किंवा नवीन घर घेण्याची संधी तुम्हाला येऊ शकते, परंतु त्यासाठी कागदपत्र योग्य पहा। एखादा मध्यस्थ चांगला गाठणं, जाणकाराचा सल्ला घेणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावं लागेल। मुलांचं कुठं शिक्षणाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या। मंडळी, श्रावण महिना हा भक्तीचा आहे, त्यामुळं देवधर्म, आपले धार्मिक कार्य, आपल्या रूढी परंपरा याकडं कुठं दुर्लक्ष होणार नाही याची सुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये काळजी घ्यावी लागणार आहे। श्रावण महिन्यामध्ये तूळ राशीसाठी अनुकूल दिवस आहेत। ऑगस्ट महिन्यामध्ये 13, 14, 23, 24 आणि 30, 31 सप्टेंबर महिन्यात 7 ते 11 या दिवशी तुमची महत्त्वाची कामं काही असतील, व्यवहार, मुलाखती, खरेदी आणि शुभ कार्य करणं तुम्हाला लाभदायक ठरणार आहे। तूळ राशीसाठी श्रावण महिन्यातले प्रतिकूल दिवस जे आहेत ते ऑगस्ट महिन्यात 15, 16, 17, 25, 26, सप्टेंबर महिन्यामध्ये 3 आणि 4 या दिवशी वाद, मोठी गुंतवणूक आणि भावनिक निर्णय घेणं टाळावं लागेल। तूळ राशीसाठी शुभ रंग आहे जांभळा आणि शुभ अंक आहे 6 आणि 9। तर मंडळी, एकंदरीत हे होतं तूळ राशीचं श्रावण महिन्याचं राशी भविष्य। मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।